हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे. तर फ्लिपकार्टने मला त्यांच्या फ्लिपकार्ट ग्लॅम अप इव्हेंटसाठी बोलवलेलं आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तो या पूर्ण फ्लिपकार्ट इव्हेंटवरतीच असणार आहे आणि मी या इव्हेंटमध्ये काय काय केलं हे या तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो लेट्स गो गाइस. आम्ही नेस्को सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे हॉल नंबर 6 मध्ये. सो लेट्स गो. तर हे आहे थोडंसं म्हणजे हॉलच्या बाहेरचं असं बॅकग्राऊंड. हे फ्लिपकार्टने तयार केलं होतं. आय लव्ह फ्लिपकार्ट. इथे मी थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओज पण काढले आहेत आणि खास करून हा जो व्लॉग आहे ना तो तुम्हाला थोडासा म्हणजे उभ्या स्वरूपात बघायला भेटेल. जसं आपण रील्सला किंवा शॉर्ट्सला व्हिडिओ शूट करतो उभ्यामध्ये तसे, कारण की मला शूट करायचं होतं इंस्टाग्रामच्या रील्ससाठी आणि यूट्यूब शॉर्ट्ससाठी. त्यामुळे मी आडवे व्हिडिओज असे फार कमी घेतलेले आहेत. तर आतमध्ये गेल्यावरती ही अशी मोठी अशी स्क्रीन होती फ्लिपकार्ट ग्लॅम अप अशी. तिथे पण मी थोडंसं फोटोशूट आणि रील्स वगैरे केले आणि भरपूर क्रिएटर्स आलेले आहेत इथे आणि तुम्ही इथे बघू शकता त्यांचे ते कला सादर वगैरे करून दाखवत होते रील्ससाठी वगैरे. आणि खूप छान असा माहोल होता. सगळे कंटेंट क्रिएटर्स, ब्युटी कंटेंट क्रिएटर्स तिथे आलेले आहेत आणि असा हा मस्त असा फ्लिपकार्ट ग्लॅम अप इव्हेंट आहे. सो त्या आतमध्ये गेल्यावर सुद्धा आपल्याला खूप काही काही बघायचं आहे. तर चला आता आपण आत जाऊया. तर आतमध्ये जाण्यासाठी म्हणजेच एंट्रीसाठी आम्हाला हा बँड दिलेला आहे. तर दीदी माझ्यासोबत आलेली आहे. सो दीदीला सुद्धा वेगळ्या कलरचा बँड आणि मला सुद्धा बँड असं आहे आणि तरच आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते. सोबतच हे जे आमचं इन्व्हिटेशन कार्ड होतं ते आणि इथे आता आपल्याला ब्रँड्स असाइन करून देणार आहेत. म्हणजे त्या स्पेसिफिक ब्रँडचा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. तर आता आम्ही आत आलेलो आहोत आणि आम्ही फर्स्ट शूट केलेला आहे हिमालयासाठी. तर तुम्हाला जर का ह्याचे रील्स वगैरे बघायचे असतील तर ते मी माझ्या इंस्टाग्रामवरती अपलोड केलेले आहेत. धनश्री शिंदे 22 हे माझं युजरनेम आहे. सो तिथे जाऊन तुम्ही रील्स, फोटो, स्टोरीज बघू शकता. मी सगळं अपलोड केलेलं आहे. सोबतच मी यूट्यूबच्या शॉर्ट्सवरती सुद्धा हळूहळू करून सगळे शॉर्ट्स अपलोड करेनच. सो हिमालयाचं मस्त असं शूट झालं आहे. त्यांनी खूप छान असं केलं होतं डेकोरेशन वगैरे. त्यानंतर बेला विटा. तर बेला विटाचे आपण परफ्युम्स बघतोच. तर बेला विटाच्या बूथवरती जाऊन सुद्धा मी थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केले. त्यानंतर मी आलेली आहे एंगेज परफ्युम्सकडे. तर असे सगळ्या ब्रँडचे खूप छान छान असे बूथ होते तिथे आणि तिथे जाऊन छान मस्त व्हिडिओ आणि फोटोज मी काढलेले आहेत. सो ते सुद्धा तुम्हाला मी इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेलं आहे. ते पण तुम्हाला तिथे बघायला भेटेलच. सोबतच त्यांनी आम्हाला खूप छान छान असे गिफ्टसुद्धा दिलेले आहेत. तर आपली नेक्स्ट ब्रँड आहे ॲक्वालॉजिका. ॲक्वालॉजिकाने इथे मस्त असा गेम ठेवला होता आणि मग जर का सगळ्या लाईट्स ऑन झाल्या तर मग ते आम्हाला छान असं गिफ्ट हॅम्पर दिलं त्यांनी आणि थोडंसं ॲक्वालॉजिकासाठी सुद्धा शूट केलं. त्यानंतर रोमॅन्डी अशा ब्रँडकडे आलो. यांच्या ज्या या न्यू लॉन्चेस लिप शेड्स आहेत त्या आम्ही ट्राय करून बघितल्या. या अजून लॉन्च नाही झालेल्या आहेत बट लॉन्च होणार आहेत लवकरच. सो त्याच्या ज्या शेड्स आहेत त्या आम्ही ट्राय केल्या. त्यानंतर आम्ही आलो आदिल कादरी परफ्युम्सच्या बूथवरती. इथे सुद्धा आम्ही थोडंसं फोटोशूट आणि जे आम्हाला म्हणजे ब्रँड्स करून असाइन केलं होतं व्हिडिओसाठी वगैरे ते सगळं आम्ही इथे शूट वगैरे केलं. प्रोडक्ट्स ट्राय करून बघितले. तुम्ही इथे बघू शकता खूप छान आणि मस्त असा स्मेल आहे त्यांच्या परफ्युम्सचा. सो
ओव्हरऑल हे असं छान मस्त असं वातावरण होतं इव्हेंटचं. सगळे म्हणजे बरेच क्रिएटर्स इथे आलेले होते. त्यानंतर ॲक्टर्स म्हणजे तमन्ना भाटिया आली होती. सो ती आम्हाला त्यांना बघायला सुद्धा चान्स मिळाला. सोबतच छान छान असे गेम्स आम्ही खेळलो. तर आता मी आलेले आहे किरोच्या बूथवरती. इथे पण आम्ही मस्त असा गेम खेळलो आणि मग त्यानंतर त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं. इथे आतमध्ये वेळ कसा जात होता तेच आम्हाला कळत नव्हतं. मला सगळंच तरी शूट नाही करता आलं. मी काहीच स्पेसिफिक ब्रँडचं असं शूट घेतलेलं आहे, कारण की तेवढा टाईमच नाही पुरला आणि बरेच ब्रँड्स तरी शूट करायचे माझे राहिले. बट होई ना, आपण नेक्स्ट टाईम करूयात. सो त्यानंतर आम्ही आलेलो आहोत लॅडॉरच्या बूथवरती. सो यांच्यासाठी पण मी छान असे व्हिडिओज, फोटोज शूट केले. लॅडॉर ही जी ब्रँड आहे ती न्यू ब्रँड आहे हेअर केअर रेंजसाठी आणि खूप छान असे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे पण. म्हणजे पूर्ण हेअर शॅम्पू, हेअर कंडिशनिंग, हेअर सिरम किंवा मग काही हेअर ॲक्सेसरीजसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यांच्या सगळ्यांची क्वालिटी खूप छान वाटली. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत मिक्सूनकडे. तर मिक्सूनचे प्रोडक्ट्स पण खूप छान आहेत, तुम्हाला माहितीच असेल. तर त्यांचे प्रोडक्ट्स आम्ही काही ट्राय आउट केले, त्यानंतर बघितले, त्यांच्यासोबत फोटोशूट, रील्स सगळं शूट केलं. त्यानंतर मिक्सून नंतर मी गेले डिकन्स्ट्रक्टकडे. तर डिकन्स्ट्रक्टमध्ये त्यांनी मला त्यांचं डिकन्स्ट्रक्ट ऑइल फ्री मॉइश्चरायझर जे आहे त्याच्याबद्दल, म्हणजे त्याचं फॉर्म्युलेशन कसं आहे, ते प्रोडक्ट कसं आहे, त्यांनी ते कसं इन्व्हेंट केलेलं आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. त्यानंतर ते मला ट्राय करायला दिलं. खूपच लगेचच ॲब्झॉर्ब झालं आणि ऑइल फ्री होतं आणि एकदम कूल इफेक्ट देणारं असं हे मॉइश्चरायझर आहे. सो त्याच्याबद्दल त्यांनी मला थोडंसं सांगितलं, त्याची थोडीशी माहिती दिली. सो या त्यांनी मला तिथे लाईव्ह प्रॅक्टिकली दाखवलं की हे आपलं मॉइश्चरायझर जे आहे ते ऑइल फ्री आहे. अशा पद्धतीने त्यांनी छान अशा त्यांच्या प्रोडक्टची माहिती आम्हाला सांगितली. त्यानंतर इथे मस्त असे बायोटिक ब्रँडचे टेडी बिअर्स आम्हाला दिसले. हे पण खूप क्यूट होते. या दॅट्स इट. तर हे सगळं झालं फ्लिपकार्टच्या इव्हेंटमध्ये. खूप मज्जा आली. खूप ब्रँड्ससोबत आम्ही भेटलो. काही ब्रँड्सचं मला शूट नाही करता आलं, पण आम्ही खूप मजा केली आणि मग आम्ही घरी आलो भरपूर सारे गिफ्ट्स घेऊन.
या गिफ्ट्समध्ये काय काय आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो त्यासाठी स्टे ट्यून. आणि जर का आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि धनश्री शिंदेला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.